मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या टार्गेटवर उद्योगमंत्री उदय सामंत आलेत। उद्योगमंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नावर दौरा करू नये असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय। तर हा दौरा होणारच असं प्रत्युत्तर उद्योगमंत्र्यांनी दिलंय। मविया सरकारच्या काळातील परदेश दौऱ्याबाबतही उद्योगमंत्र्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केलाय। परदेश दौऱ्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली। मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षानंतर आदित्य ठाकरेच्या टार्गेटवर उद्योगमंत्री उदय सामंतच्या दाऊसच्या दौऱ्यावरही उपस्थित केलं प्रश्नचिन्ह। जनतेच्या पैशावर नेत्यांची पिकनिक, आदित्य ठाकरेचा घणाघात। दौरा होणारच, खर्च जाहीर करू, उद्योगमंत्री उदय सामंत दौऱ्यावर ठाम। महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाचं काय, उद्योगमंत्र्यांचा पलटवार। मुख्यमंत्री जर्मनी आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष घाणा येथील दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत असताना अचानक दोघांचेही दौरे रद्द झाले। आदित्य ठाकरे यांच्या ट्विटनंतर हे दौरे रद्द झाल्यानं त्यांच्यामुळेच हे दौरे रद्द झाले असा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय। दोन दौरे रद्द केल्यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही दावोसचा दौरा रद्द करण्याची मागणी आदित्य ठाकरेकडून करण्यात आली आहे। काय म्हणालेत आदित्य ठाकरे? आपल्या राज्यातील खोके सरकारचे उद्योगमंत्री महोदय काय निर्णय घेणार? जनतेच्या पैशावर रजा घेणार की दौरा रद्द करणार? गांधी जयंती निमित्ताने अतिशय नम्रतेने मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी हा दौरा रद्द करावा। रजा घ्यायची असेल तर स्वखर्चाने अवश्य घ्यावी, पण जनतेचा पैसा उडवू नका। आपल्या सरकारकडे फॉरेन ट्रिप्सवर खर्च करण्यासाठी एवढा पैसा असेल तर चला चर्चा करूया आपण शेतकऱ्यांच्या मदतीची आणि जुना पेन्शन योजनेची। यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरही आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले होते। आता उद्योगमंत्र्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेण्यात आला। खूप हास्यास्पद आहे। 3 तारखेपासून हा सुरू होत आहे। सन्माननीय उद्योगमंत्री यांचा दौरा आहे। मला त्या दौऱ्याचा थोडा ब्युरो मिळाला आहे, त्याचा मी तुम्हाला वाचून दाखवतो, मग तुम्ही ठरवा काय हा दौरा आणि कसा असेल। 3 तारखेला नाईट फ्लाईटनी जाणार आहेत यूकेला। सकाळी तिथे आगमन होणार आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे ताजमहाल हॉटेलमध्ये तिकडच्या। ते राऊंड टेबल कॉन्फरन्सची काही माहिती दिलेली नाही आहे। कोण भेटणार आहे, कुठच्या कंपनी भेटणार आहेत, काय भेटणार आहेत, कुठेही काही माहिती नाही आहे। आता मूळ मुद्दा येतो की तुम्ही राऊंड टेबल कॉन्फरन्सला जर चालला असाल तर कुठच्या कंपन्या येणार आहेत, ह्याच्यातून काय नक्की तुम्हाला अपेक्षित आहे हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे। 2 की 3 दिवसावर हा दौरा आलेला आहे। मग कोणाला भेटणार हे माहिती नसेल तर परत ही सुट्टीच समजायची का आम्ही? तर दुसरीकडे आदित्य ठाकरेच्या आक्षेपांना उद्योगमंत्र्यांनी उत्तर देत दौरा होणारच हे स्पष्ट केलंय। दावोसच्या दौऱ्याचा खर्च जाहीर करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच 2022 साली सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या दौऱ्यांच्या खर्चाबाबत त्यांनी खोचक प्रश्न उपस्थित केलाय। उद्योगमंत्री उदय सामंतांचं प्रत्युत्तर, माझा दौरा ठरल्याप्रमाणे निश्चित आहे। मी परत आल्यानंतर या दौऱ्यासाठीचा खर्च कोणी केला हे जनतेसमोर जाहीर करेन किंवा माझ्यावर टीका करणाऱ्या हितचिंतकांनी जाहीर करावे। त्याआधी 2022 मध्ये दावोस दौऱ्यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री, पर्यटन मंत्री, ऊर्जा मंत्री, प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालय, पर्यटन मंत्र्यांचे खासगी OSD, उद्योगमंत्र्यांचे खासगी सचिव यांचा खर्च MIDCने केला होता का हे देखील पत्रकार परिषद घेऊन ट्विट करून महाराष्ट्रीय जनतेला सांगावे। माझ्यावर टीका करण्यासाठी आणि अजून खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। एकूणच परदेश दौऱ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकात झुंपल्याचं दिसतंय। ज्याच्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे, त्याच्यामध्ये धनगर समाजाचं आरक्षण चालू आहे, अशा वेळेला मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या राज्यामध्ये असणं अतिशय आवश्यक असतं आणि त्यांनी आपलं कर्तव्य केलेलं आहे। आपल्या राज्याला न्याय देणं हे पहिलं कर्तव्य मुख्यमंत्र्यांचं असतं आणि त्याच्यामुळे त्यांनी दौरा जरी रद्द केलेला असला तरी दौरा नंतरच्या काळामध्ये लागेल। यापूर्वीही मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचे दौरे आदित्य ठाकरेच्या ट्विट नंतर रद्द झाले होते। त्यांचं श्रेयही आदित्य ठाकरेंनी घेतलं होतं, तर सत्ताधाऱ्यांनी हा दावा खोडून काढला होता। आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी, राज्यातील आरक्षणाची आंदोलनं, महापूर यामुळे मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचे दौरे रद्द झाल्याचं सांगण्यात आलं होतं। बॉलिवूडच्या लोकांबरोबर फोटो काढायचे होते म्हणून त्यांनी अवकाळी पावसाचा दौरा केला नाही। परदेशी वारी माझ्या ट्विटमुळे रद्द झाली। त्याच्यानंतर अध्यक्ष जे आता ट्रायब्युनलचं काम करत आहेत त्यांची परदेशी वारी माझ्या ट्विटमुळे रद्द झाली, आपल्या प्रेसच्या प्रेशरमुळे रद्द झाली, ती म्हणजे उद्योगमंत्री महोदयांची। मी परत एकदा सांगतो, हे कुठेही वैयक्तिक वाद नाही आहेत, पण जनतेच्या पैशावर ह्यांनी सुट्ट्या करू नयेत, ह्यांनी रजेवर जाऊ नये ही आमची भूमिका आहे।
परंतु मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचा दौरा जो रद्द झाला आहे हा कोणालाही घाबरून झालेला नाही, कोणाच्या ट्विटला घाबरून झालेलं नाही. मुख्यमंत्र्यांना कोणाला घाबरण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आदित्य ठाकरे हे सातत्यानं राज्य सरकारला लक्ष करताना दिसत आहेत. परराज्यात गेलेल्या उद्योगांवरून आणि गुंतवणुकीवरून सातत्याने त्यांची टीका सुरूच आहे. त्यातच त्यांच्या ट्विटनंतर काही दौरे रद्द झालेत हे वास्तव आहे. दाभोसच्या दौऱ्यावर देखील आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नेमकं त्या दौऱ्यातून महाराष्ट्र सरकारने काय साध्य केलं, किती इन्व्हेस्टमेंट आणली आणि ह्या दौऱ्यासाठी किती खर्च झाला, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करून त्यांनी महाराष्ट्र सरकारला आणि मुख्यत्वे मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं. त्याचप्रमाणे जे उद्योगधंदे हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात येऊ पाहत होते त्यातील काही उद्योगधंदे हे महाराष्ट्राच्या बाहेर गेलेत. उदाहरणच द्यायचं झालं तर वेदांता हा प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरातमध्ये केला. त्यावर देखील आदित्य ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाचे असे काही प्रश्न उपस्थित केले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष अधिकाधिक तीव्र होताना दिसतोय. आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत होत असलेल्या विलंबाचं कारणही यामागे आहेच. परदेश दौऱ्याच्या या राजकारणात आणि आरोप प्रत्यारोपातून नेमकं साधणार तरी काय हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.